वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर 2024 मध्ये करिअर कोणते वळण घेईल, कौटुंबिक जीवन आणि प्रेम जीवनाची स्थिती कशी असेल, या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी वृषभ मासिक राशी भविष्य ऑक्टोबर 2024 हे नक्कीच जाणून घ्या। वृषभ राशीचे लोक स्वभावाने अतिशय शांत आणि सौम्य असतात। या राशीच्या लोकांना त्यांची क्षमता चांगलीच माहीत असते। त्यांना पैसा, मालमत्ता आणि आदर आवडतो। या राशीचे लोक दृढ निश्चयी असतात आणि कठोर निर्णय घेण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत। वृषभ राशीच्या लोकांना शिस्त आवडते आणि त्यांना त्यामध्ये कधीच गाफील राहणे आवडत नाही। हे लोक मनापासून खरे असतात आणि कोणाचीही मदत करण्यास नेहमी तयार असतात। हे लोक त्यांच्या तत्वांवर खूप ठाम असतात। मंडळी, वृषभ राशीचे लोक त्यांच्या शांत आणि अंतर्मुख स्वभावासाठी ओळखले जातात। त्यांना नवीन लोकांना भेटणे आवडत नाही। या लोकांना खूप लवकर राग येतो। हे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात भरपूर यश मिळते। त्यांच्या व्यक्तिमत्वातही कामुकतेची भावना आहे। हे लोक नेहमी सर्व क्षेत्रात भौतिक सुख मिळविण्याचा प्रयत्न करतात। हे लोक आपले काम ठराविक वेळेत पूर्ण करतात आणि इतरांच्या प्रयत्नांचेही कौतुक करतात। या राशीच्या लोकांना आकर्षित करणे सोपे नाही। वृषभ राशीच्या व्यक्तींना ऑक्टोबरच्या कुंडलीनुसार कौटुंबिक जीवन, जर तुम्हाला कोणत्याही विषयावर शंका असेल तर ते ऑक्टोबरमध्ये तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नक्की सांगा। तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल भावनिक व्हाल। तुम्हाला तुमच्या पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न कराल। महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात आजी आजोबांची प्रकृती बिघडू शकते, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या आणि या महिन्यात प्रवास टाळा आणि त्यांना पौष्टिक आहार द्या। जर तुम्ही तुमचा पैसा जमिनीशी संबंधित क्षेत्रात गुंतवला असेल तर तुम्हाला या महिन्यात फायदा होईल। राजकारणाशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळेल। तुमच्या व्यवसायात नवीन करार होतील, परंतु कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मोठ्यांचा सल्ला घ्या। नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामात अडचणी येतील। सहकार्याशी भांडण होऊ शकते। कार्यालयीन राजकारणापासून अंतर ठेवा, अन्यथा तुमचे नुकसान होईल। शाळेत शिकणारे विद्यार्थी अभ्यासावर कमी आणि खेळावर जास्त लक्ष देतील। अभियांत्रिकी आणि संगणकाचा अभ्यास करणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन आयाम प्रस्थापित करतील। या महिन्यात त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल। काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करताना सुरुवातीला तुमचे मन साशंक राहील, परंतु हळूहळू तुम्हाला त्यात यश मिळेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःसाठी काही क्षेत्रे सापडतील ज्यात त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भगवान हनुमानाच्या नावाचा जप करा। ऑक्टोबर महिन्याच्या अनुसार जर तुमचे लग्न बऱ्याच काळापासून झाले नसेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगली बातमी मिळू शकते। यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील। बाहेरचे काहीही बोलणे टाळा आणि योग्य वेळीच इतरांसोबत शेअर करा। वृषभ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनासाठी हा काळ चांगला आहे। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण व्यतीत करण्यात यशस्वी व्हाल। मात्र लग्नाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे आयुष्य मात्र उदासच राहणार आहे। तुम्ही पूर्वीपेक्षा मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल आणि तुमच्या मनात नवीन विचार येतील। तुम्ही शारीरिकदृष्ट्याही निरोगी राहाल। किरकोळ समस्या सोडल्यास ऑक्टोबरमध्ये तुम्हाला उत्साही आणि शक्तिशाली वाटेल। ऑक्टोबरमध्ये वृषभ राशीसाठी भाग्यशाली अंक हा 9 असेल आणि शुभ रंग राखाडे असेल। या दोघांना प्राधान्य दिल्याने वृषभ राशीचे लोक समाधानी आणि समस्यांपासून दूर राहतील। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप अनुकूल परिणाम मिळतील, ज्यामुळे तुम्हाला या महिन्यात समान आर्थिक लाभ मिळत राहतील आणि तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल। परंतु हे सर्व महिन्याच्या पहिल्या 6 माहीत होताना दिसेल। महिन्याच्या उत्तरार्धात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा। करिअरच्या बाबतीत तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल, म्हणून तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील। व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे। तुमच्या क्षमतेनुसार व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। काही नवीन लोकांकडून तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना या महिन्यात सर्वाधिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, कारण तुमच्या अभ्यासात वारंवार येणारे अडथळे तुम्हाला अभ्यासापासून वळवू शकतात। त्यामुळे खूप एकाग्रता असणे आवश्यक आहे।
प्रेम संबंधांमध्ये प्रेमाबरोबरच बरेच काही असणार आहे, म्हणून तयार राहा. मारामारीसोबत तुम्हाला बाहेरील लोकांचा हस्तक्षेप, कुटुंबातील सदस्यांशी वाद इत्यादी अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. विवाहितांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. आपापसात एकोपा प्रस्थापित होईल, नात्यात परिपक्वता येईल आणि घरात आनंदाचे आगमन होईल. कौटुंबिक जीवनातही चढउतार असतील, परंतु परस्पर प्रेम तरीही तुम्हाला एकत्र ठेवेल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कमजोर असेल. पोटाशी संबंधित समस्या अधिक त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. या महिन्याच्या पूर्वार्धात उत्तम गुणवत्तेचा आपला रत्न चांदीच्या मुद्रेत टाकून आपल्या अनामिक बोटात शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी धारण करावा.